नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज भव्य दिव्य असं मायनी येथे ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। या मैदानात देखील टॉपचे नंदी या मैदानासाठी धावण्यात आलेले आहेत। या मैदानात पाहिले गेले तर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद पाहिले गेले तर 81 रायफल बकासूरची अपडेट मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। बकासूर येणार की नाही महत्त्वाची अपडेट देखील आलेली आहे। बकासूर नेमका कोणत्या मैदानात आज पळणार की परवा पळणार याची अपडेट देखील मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। दुसरं पाहिले गेलं तर त्यांच्याच धावण्याचा 81 सिकंदर सुद्धा आलेला आहे। दुसरं पाहिलं गेलं तर घरणीकरांचा राजा सुद्धा या मैदानामध्ये धावण्यासाठी येणार आहे। दुसरं पाहिलं गेलं तर घोटकरांचा सर्जा, दोरलीकरांचा हरण्या, मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि शिरसोडीकरांची रायफल, नंतर वाटेगावचा बादल म्हणजे कॉकटेल असेल, संपूर्ण नंदी या मैदानासाठी धावण्यात येणार आहेत। तर या मैदानातील प्रमुख नंदीचे पैरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिल्याला पैरा सगळ्याला माहित आहे, बऱ्यापैकी काही लोकांना माहित नाही तो पैरा म्हणजे घोटकरांचा सर्जा, ज्याला आपण रॉकेट समजलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये। घोटकरांचा सर्जा सोबत असणारा तो म्हणजे हेमंतशेठ फुलोरे, द्वारलीकरांचा 622 हरण्या। ही गाडी आज मैदानामध्ये धावणार आहे। ही गाडी कितवा क्रमांक करेल, ही गाडी गुलाबामध्ये राहील का, तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा पैरा असणार टॉपचाच पैरा असणार ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा सोबत असणार ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल, जे पेडगावमध्ये 1 नंबरची मानकर ठरली होती। शिरसोडीकरांची रायफल आणि द्वारलीकरांचा हरण्या, त्याच्यासोबत असणार आहे आपला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। ही भुंगा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये असतो आणि भुंगा आणि चिमण्या ही गाडी पेडगावच्या मैदानामध्ये गुलालमध्ये राहिलेली गाडी होती आणि आज 1 नंबरचा मानकर शिरसोडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत धावणार आहे ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा। नक्कीच काहीतरी कमाल करू शकतात। तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा पैरा असणार तो म्हणजे घरणीकरांचा राजा। त्यावेळेस कधी काय करेल, कधी कोणाची गाडी मारेल ही सांगता येत नाही। घरणीकरांच्या राजाला कधी स्पीड काय लागेल काय सांगेल, शक्यतो घरणीकरांचा राजासोबत असतो तो म्हणजे चिमण्या। घरणीकरण तुम्हाला तर माहिती आहे चिमण्याला कसा स्पीड आहे आणि त्याच्यासोबत असणार आहे घरणीकरांचा राजा। तोंडाला लगेच जास्त ओढणारा बैल म्हणजे घरणीकरांचा राजा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद सुद्धा त्याला समजलं जातं। घरणीकरांचा राजा आणि चिमण्या ही गाडी शक्यतो धावणार आहे। या मैदानात सुद्धा ही गाडी कशी धावेल काय वाटेल तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच कमेंट बॉक्स नोंदवा। दुसरा पैरा असणार आहे तो म्हणजे शक्यतो अंदाजी पैरा असणार आहे 81 रायफल सोबत पिस्टन किंवा कॉकटेल असू शकतो। दुसरं पाहिलं गेलं तर 81 सिकंदर सोबत आबा डोंगरे वाई 1 नंबरचा पेडगावमधील मानकरी समान नंबर दिला होता तो नंदी आहे। नंदी आणि सिकंदर धावणार एकाच तालुक्यातील 2 बैल आहेत। ही शक्यतो ही गाडी धावू शकते। मित्रांनो, ही पैरे कशी वाटली, हे पैरे आवडलेस आणि बकासूर शक्यतो आज या मैदानामध्ये धावणार नाही, कारण का की बकासूरला थोडी जवळजवळ 5 ते 6 महिन्यामध्ये 6 मैदानामध्ये सेमीमध्ये असेल गटाला असेल थोडीशी हार पत्करावी लागली, त्यामुळे बकासूरला 1-2 दिवस रेस्टवर देवलेला आहे आणि जे चोरायला मैदान आहे त्या मैदानाला जवळजवळ 35 वर्षाची परंपरा आहे, त्या मैदानामध्ये बकासूर नक्कीच धावताना दिसेल। मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली, ही अपडेट आवडल्यास आपले जे संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं ते लाईक जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा देखील प्रयत्न करा। धन्यवाद।